पाहिलं पाहिलं सविता काकू, तुम्हाला तर वाटतं की खोटी बोलते काय सविता? नाही बाई, पण लय बदमाश आहे बे राजे. तुला सांगतो सविता, त्याचा नान सुटलाच नाही अजून राणीचा. सविता काकू, सविता काकू, आता काय करू मी? मय मन झालतं तथूनच तिला ओळत ओळत आणा बाहेर, पण नाही, मी तसं केलं नाही सविता काकू. आता तुम्ही रस्ता सांगा मला, याच्यातून काय करू तर. मग आई बी आलीशीन घरी. का सविता, तिचा नवरा तर न्यायला आला तिले, मग ही गेली नाही काय? मला सुषमाले काल विचारायची आठवणच नाही राहिली. काल तर गेलती मी तिच्या घरी. सविता काकू, तिचा नवरा कुठे? कुठे आहे तिचा नवरा? तिच्या नवऱ्याला भेटायचं आहे मला. चल चल, तुला घेऊन जातो मी सुषमाच्या घरी. सुषमा काकूच्या घरी हिचा नवरा आहे का राणीचा? अहो सविता, तो न्यायला आला नाही राणीले, पण हे काय मी अजून नान लागला तिले राज्यात. आता जाते की नाही जात मला काही माहित नाही, पण आज तिचा जायचाच नेम होता. आंब्याचा रस आहे म्हणे मले. चल चला चला सविता काकू, तिच्या घरी चला. सविता काकू, बरं झालं तुम्ही माझ्यासोबत येऊन राहिले. पहा बरं, मै सासू गोष्ट नाही घेत. मै सासू तर माझ्या सासूला तर असं वाटते नावाची बदनामी होते. सविता, त्याला एकचा पोरगा पाहिजे ना मग आपला, माया पोरासारखा. पाय माया पोरगा किती चांगला आहे, बायको सोडून कोणाची नांदी लागत नाही. मग आईचे संस्कार त्याच्यावर. हो काकू, बरोबर आहे. चला काकू लवकर. जीवात जीव नाही, काय करते अक्षयन काही नाही. बबली, काही चक्रा मारून फायदा नाही ना, विनाकारण पाय दुखून यायचे. तुम्ही तुमचं काम करा ना, पाय दुखतील मै दुखतील. बबली बेटा, आलता का अक्षयचा फोन? नाही नाही, फोन लावून राहिली, उचलून नाही राहिला तो. बंटी, जाऊन पाय ना तुम्ही. माणूस जाते येते पटकनी, दुरून दुरून पा राणीच्या घराचे ऐकून. नाही नाही, मी जे सांगतो तुम्ही ऐकून नाही राहिले बबली. मी सांगितलं ना राणी जात नाही म्हणून. एकच निर्णय करा तुम्ही, राणी जात नाही, राणी जात नाही. वा रे वा, माणूस कधीच कोणाचं चांगलं सोचत नाही. सुषमा, काय करू राहिली सुषमा? अरे सविता ताई, दोघी सविता सविता आल्या. बसा ना. बशासाठी नाही आलो बबली आम्ही. सविता, बोल काय आहे आता? रोदे, ते काही बोलत नाही, तिला शरम लागते. बबली, तुझ्या भाऊ आवाज दे बरं त्या भावाले. माया भाऊ तर गेला गावाले राणीले घेऊन. राणीले घेऊन? कोण सांगितलं तुले? सुषमा, रिकाम्या गोष्टी करू नको तू. 1 घंटा होऊन गेला, त्यानं सांगितलं बस राणीला घेतलं की निघालो म्हणे. आता पोचला असेल घरी. कोण म्हणते? सुषमा काकू, सध्या आली राणीच्या घरून मी. राणी घरीच आहे, मस्त आंब्याचं रस जेवण करून राहिली. मग आंब्याचं रस जेवण करत जातील ना. मग माहित आहे काय, आंब्याचं रस कोणासोबत जेवण करून राहिली होती? माझ्या नवऱ्यासोबत, राजाजी सोबत. खरंच काय सविता, तुम्ही आता राणीच्या घरून आले काय? हो काकू, आम्ही राणीच्या घरून आलो. आता आम्हाला तिचा नवरा नाही दिसला, माझा नवरा दिसला. बबली, अक्षय कुठे जातो म्हणे? राणीच्या घरी जातो म्हणे की त्याच्या घरी जातो म्हणे? नाही आई, बबलीच्या घरी जातो म्हणे, बबलीला घेऊन जातो म्हणे. सविता काकू, काय नाटक आहे हे राणीचं? कोण अशी करू राहिली हे? मी जात नाही, मी जात नाही. मायली किस राहत होती सध्या. काय झालं आहे व? काय झालं, काय झालं? तुला काय माहित नाही काय? त्या सासून काय तुला सांगितलं नाही काय? सुषमा, त्या सुमीला ते अंधारात ठेवलं काय? मी म्हणू आईले सांगून दे, पण आईनं नाही सांगितलं. मग मी काय सांगितलं नाही बबलीले. काय 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 झालं बंटी? काय नाही सांगितलं? सविता, चुप बस ना तू. सुषमा काकू, चुप बसणं करू करू हे दिवस आले ना. किती जणांच्या जिंदगी बर्बाद होऊन राहिले. कोण तुम्ही सांगितलं नाही पहिले? पोराची जिंदगी बर्बाद केली कोण? म्हणजे काय आहे राणीचं? या काही नाही आहे बबली. सुषमा, कोण तू काही नाही आहे करून राहिली? मी सांगतो बबली तुले, माहित आहे राणीचं आणि राजाचं 2, 3, 4 वर्षापासून अफेअर चालू होतं. दोघे जण म्हणत आम्ही एकमेकांसंग लग्न करतो, पण शांताबाईनं चलू नाही दिलं, लग्न नाही करू दिलं त्याले. आणि फोन घे, चोरून लपून भेटतात ते. आता बी आम्ही गेलो
पाहिशीन तर राजा आणि राणी आणि तिची आई मस्त अंदाजावर जेवण करून राहिले होते. अक्षय आता पताही नाही. सविता काकू, कोण होई हा राजा? माया नवरा होय ना, मायाच नवरा होय राजा. तिच्या मागा लागे राय ना किती दिवसापासून. लग्न बी झालं आता तरी सुधारायचा पता नाही. 2 लेकर झाले मले आवडे चावडे, तरी माणसाची नियत नाही बदलली. आणि मै सासू सगळ्या गावाचा भारा बांधते, पण स्वतःच्या पोराला सुधरू नाही शकून राहिली. आई, अक्षय तर गेला की भांडणच करीन मग. बबली, मी जातो, तू शांत राह. सविता, जाय तू आता घरी. सविता, तू बी जाय, तुझी सासू वाट पाहिन. जा तुम्ही घरी, जा शांततेनं. मी जातो राणीच्या घरी. पाय तुम्ही अक्षय कुठे आहे तर. चल बाई, पाय बबली काय आहे तर. बबली, त्या भर सांगून दे, घेऊन जा म्हणा तिले. दुसऱ्याच्या जीवनाचा सत्यानाश करून राहिली ते. ठीक आहे सविता ताई, पाय तुम्ही आता काय करायचं आहे तर. काही ना काही बंदोबस्त तर करावंच लागेल. बबली, येतो मी, तू काही टेन्शन नको घेऊ. आई, टेन्शनचीच गोष्ट आहे नाही हे, टेन्शन नको घेऊ. जा तुम्ही, मी बी येतो. पाहिलं पाहिलं बबली, कसा आहे राजा तर. आणि त्याच्यासारखी त्याची बहीण होती रिंकू, म्हणून मी तिला वागवलं नाही. नेहमी तू मला म्हणत राहतं, ऐदी आहे नवरा, ऐदी आहे नवरा. समजलं कोणाचं कसूर आहे तर. तिचं बी ते मनीष सोबत असंच सुरू होतं, म्हणून मी नाही वागवलं बबली तिले. पाय कोण खरं आहे कोण खोटं आहे आलं त्या समोर आता. त्या नवरा ऐदी जरूर आहे, पण असा लफडेबाज नाही आहे. पाहिलं, काही सांगू नका मला तुम्ही. पोहते बरं, मी बी जाऊनच पाहतो. अरे पुष्पा काकू, आमची बबली दिसली काय? नाही रे बा बंटी, बबली नाही दिसली मला. कुठे गेली? घरी नाही आहे काय? नाही नाही, मार्केटला चालली म्हणे. ठीक आहे काकू, जा कुठं चालल्या तर. कुठे गेली बबली काय मी, खरंच गेली का राणीच्या घरी तर. अजून नाही आली. घरात ये म्हणा फक्त तो ना. तुला काळी काळीने घेणार सविता, या ना आता महादेव नको म्हणतो. घरादारात बेइज्जती करून लावली ते. लग्नाले पोरगी आली, सून आली, तरी तुला शरम नावाची चीज नाही आहे. रात्रभर बी आली नाही तू, तरी मध्येच थांबतो दंडा घेऊन चांगला. ते पाय शक्याले. दंडा तर जाळाजुळा आणला बाबानं. गुड्डी, त्या सासूची मजा अतिच पाहायला भेटीन आता. आणि मी जरा मजा पाहिली ना, मै सासू हमेशसाठी मला दबून राहील. नाही नाही, मी त्या घरातले कामं राहू देतो, पहिले ती गंमत पाहायला थांबतो माझ्या सासूची. बाबा, जेवण घेणं करून बाबा. नाही गुड्डी, आज कधी रात्रभर नाही आली ती सासू, तरी मी ती वाट पाहत बसतो. आज जेवण नाही करत, पाणी नाही पित, काहीच नाही करत नाही. त्या सासूचा हिशोब केल्याशिवाय पाण्याच्या थेंबाले हात नाही लावत नाही. येऊ दे ना तिले. किती उशीर लागेल? घंटाभर, 2 घंटे. म्हणून आता खुर्ची आणून ठेवली, पाय दुखले की बशासाठी. तरी घरात येत नाही मी आता. पा बाबा, तुमच्या विचारानं. सविता काकू, एक काम करा आता, तुम्ही बी जा घरी, मी जातो घरी. लेकर वाटपून राहिले असतील नाही. सविता, आणि काही काळजी करू नको बरं. मी आता पाठी राखी. तू या येतेच अजून, आम्ही 2 जणी या. मग असं समजू नको तू, मै सासू नाही काही गरज नाही त्या सासूची. मी या. चल मग येतो मी. मै सुने म्हणे ना, कुठे गेली मै सासू. हा काकू, जातो मी आता. पण घे, असं करता करता शांताबाईला कोणी विचारणार नाही, मला सगळे विचारत जाते. माझ सगळ्या जागी मानदान राहत जाईल. सविता 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 करत जाते सगळेजण. मज्जाच मजा. मग रोशनीचे बाबाही म्हणते, नाही नाही नाही, सविताची लय किंमत आहे. पण घे, रोशनीचे बाबाले मै किती काळजी आहे. मै आठवण राहिली वाटते. रोशनीचे बाबा, अहो रोशनीचे बाबा आली वाटते. अरे बाबा, रोशनीचे, अरे बाबा, मारलं मला, मारलं.